नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी आळंदी पोलीस ठाण्यातून पळून गेलाय। हा आरोपी ताब्यात असताना कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यातील महिला अंमलदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। जयश्री थोपटे असं कारवाई झालेल्या महिला अंमलदाराचं नाव आहे। वाहन चोरीच्या प्रकरणात सदाशिव उर्फ सागर गणपत कांबळे, वय वर्ष 44, राहणार वाफगाव, कांबळे वस्ती, तालुका खेड या आरोपीला आळंदी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। या गुन्ह्यासंदर्भात शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। त्याबाबतची प्रक्रिया सुरू असतानाच आरोपी कांबळे हा पोलीस अंमलदार थोपटे यांच्या रखवालीतून पळून गेला। या प्रकरणात कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत थोपटे यांना सेवेतून निलंबित केल्याचं पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी सांगितलंय। रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चाकणजवळील काळूस तालुका खेड गावात खून झाला असल्याचा निनावी फोन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आला। त्यानंतर आयुक्तालयातील पोलिसांनी चाकण पोलिसांची एकच धावपळ उडाली। पोलिसांनी मध्यरात्रीपर्यंत या भागात कसून शोध घेतला, मात्र सदरचा कॉल बोगस असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले। खोट्या फोन कॉल केल्याप्रकरणी रवी रॉय नामक व्यक्तीवर चाकण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय। तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आलेल्या आरोपीस चाकण पोलिसांनी जेरबंद केले आहे। अजय उर्फ विजय दगडू पवार, वय 20, राहणार वाकी खुर्द, एकतानगर असे चाकण मार्केट समोरील समाधान खानावळ येथून अटक केलेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे। चाकण पोलीस तपास करत आहेत। चाकण तळेगाव महामार्गावरील खालुंब्रे तालुका खेडगावच्या हद्दीतून दुचाकीवरून कंपनीत कामावर जाणाऱ्या मनुष्यबळ विकास अधिकाऱ्याचा अवजड कंटेनरच्या खाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक 14 जुलै 2025 रोजी सकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास घडली। गजानन बाबूराव बोलकेकर, वय 26 वर्षे, राहणार बोलका, तालुका कंधार, जिल्हा नांदेड असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे। विजय तंतरपाळे, वय 24 वर्षे, राहणार चाकण याने म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मोहम्मद अरमान कमरुद्दीन खान, वय 30 वर्षे, सध्या राहणार धारावी, मुंबई, मूळ राहणार पुरेबक्ष, छताई डीह, पोस्ट राणीजोत, तालुका तुलसीपूर, जिल्हा बलरामपूर या कंटेनर चालकावर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे। चाकण MIDC मध्ये कामावर जाण्यासाठी उशीर झाल्याने गजानन बोलकेकर याने एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली, मात्र दुचाकीवरील हा प्रवास तरुणाचा अखेरचा ठरला। एका कंटेनरच्या धडकेत तरुण कंटेनर खाली चिरडला गेला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झालाय। हा अपघात सोमवारी सकाळी 6:45 वाजता चाकण MIDC मध्ये खालुंब्रे तालुका खेड येथे घडला। या अत्यंत हृदयद्रावक अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल माध्यमात खूप वेगाने फिरत आहेत। याबाबतचे सविस्तर वृत्त पुणे लाईव्हवर उपलब्ध आहे। आळंदी ग्रामीण भागामध्ये बिबट निवारण केंद्र टीमकडून पाहणी करण्यात आली, तसेच स्थानिक नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले। वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाचे द्वितीय आचार्य परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज यांचे चाकण नगरीमध्ये जैन धर्मीयांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले। जैन स्थानकमध्ये दर्शनाचा व स्वागताचा कार्यक्रम संपन्न झाल्याची माहिती चाकण श्रावक संघाचे अध्यक्ष अशोक सांकला यांनी दिली। खेड तालुक्यात चासकमांड धरणातून पुनर्वसित वाडा गावाच्या परिसरातील 1 ते 3 किलोमीटर परिसरातील वसलेल्या वाड्या वस्त्यावरील 5 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आता बंद होणार आहेत। या शाळेतील एकूण 76 मुले-मुली आता वाडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणार असल्याची माहिती खेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली। पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, शिक्षणाधिकारी संजय पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक 15 जुलै रोजी वाडा येथील समूह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शुभारंभ सकाळी 10 वाजता होणार आहे। समूह शाळांचा पॅटर्न पुन्हा सुरू करण्यासाठी खेड तालुक्यातील वाडा जिल्हा परिषदेच्या शाळा मध्यवर्ती ठेवून या वाडा गावाच्या 5 वाड्यातील जिल्हा परिषद शाळा एकत्रित करून वाडा येथे समूह शाळा सुरू करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील ही दुसरी समूह शाळा ठरणार आहे।
खेड तालुक्यातील किवळे गावातून प्रथमच गरीब शेतकरी म्हसे परिवारातील युवक कुमार अतुल युवराज म्हसे हा सीए परीक्षेत उत्तीर्ण झालाय। त्याचा गावच्या वतीनं जोरदार मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलं। किवळे ग्रामपंचायतीच्या वतीनं अतुल याचा सत्कार देखील करण्यात आला। महात्मा गांधी विद्यालयातील 44 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत 10 आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत 34 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे, अशी माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संध्या कांबळे यांनी दिली। देहू फाटा ते येलवाडी देहू तीर्थक्षेत्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। वाहन चालकांना व MIDC मधील कामगारांना, शालेय विद्यार्थ्यांना, वारकरी भाविक भक्तांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। जोगेश्वरी हॉटेल समोर येलवाडी भागात सोमवारी 15 ते 20 जण गाडीवरून घसरून पडले असल्याची येलवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते महेश गाडे यांनी कळवले आहे। पुणे नाशिक महामार्गाऐवजी जवळचा आणि कमी कोंडीचा मार्ग म्हणून आळंदी घाटातून अनेक वाहने प्रवासास पसंती देतात। मात्र पुणे नाशिक महामार्गावरील आळंदी फाटा ते आळंदी या रस्त्यानं रखडलेले रस्ता रुंदीकरण, बेशिस्त वाहन चालक आणि अवजड वाहनांची लक्षणीय वाढ तसेच मनमानी करणाऱ्या बस आणि रिक्षा चालकांमुळे आळंदीमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच अनेक ठिकाणी प्रवाशांना वाईट अनुभव येत आहे। आळंदी ते देहू फाटा चौकात वाहतूक कोंडी दुपारी 4 ते रात्री 9च्या दरम्यान नित्याचीच असल्याच्या या भागातील नागरिकांच्या तक्रारी आहेत। चाकणमधील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीयांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यानंतर पिंपरी चिंचवडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चाकण पोलीस ठाण्यात काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली। यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, राजगुरुनगर बँकेचे माजी अध्यक्ष अशोक भुजबळ यांच्यासह कृती समितीचे काही प्रतिनिधी देखील उपस्थित होते। आपलं जे काही वातावरण आहे तर ते कधी हाताबाहेर जाऊ शकते हे पण आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायला पाहिजे। ट्रॅफिक जाम झाला असेल, एका दिवशी मध्ये खूप पाऊस होता बघा रात्री, आम्ही पण सोबत आहोत। कशासाठी सोबत आहोत तर सगळ्यात जास्त तुम्ही जेवढी मेहनत घेता ना तुमच्यापेक्षा 10 पट आमचे तिथला तिथे घालायला, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, ट्रेन सुद्धा तिथे घालायला अर्धा तास पाऊन तास। चाकण येथील ग्रामीण रुग्णालय 3 दिवसांपासून अंधारात आहे। या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे काम करत असताना ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम यांनी विद्यमान रुग्णालय सुस्थितीत राहावे म्हणून काहीही नियोजन केले नाही। येथील बाह्य रुग्ण विभाग आणि अतिदक्षता विभाग देखील अंधारात आहे। वीज पुरवठा सुरळीत नसल्याने एक्स-रे व अन्य सुविधा देखील ठप्प आहेत। त्याबाबत ठेकेदार, अभियंता आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन कांबळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी काय सांगितलंय जाणून घेऊया। मला एक सांगा, वॉटर प्रूफिंगसाठी तुम्ही आता काय केलेली व्यवस्था, काय केलेली लाईटची? आता इथे लाईट नाही, अतिदक्षता विभागामध्ये काय केले? आपण त्यांना सेपरेट लाईट दिलेली आहे ना। आता 3 दिवस झाले तिथं लाईट 3 दिवस नाही साहेब, आता परवाच मी रात्री यांना फोटो टाकलेत, नवीन लाईट दिली। आपण जेव्हा लाईट बंद पडली, लाईट नाहीये तिथं। आता तिकडे MSCBचा प्रॉब्लेम होता तिकडच्या याच्यामध्ये, तिकडे बेटरला ट्रान्सफॉर्मरला, तिथून आपण लाईट देतो। आता ही लाईट कधी चालू होईल तर काय वाटतंय? थोड्या वेळात, 1 तासात 1.5 तासात होऊन जाईल। नमस्कार, मी डॉक्टर सचिन कांबळे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय चाकण। सध्या 100 बेड रुग्णालयाचं काम चालू असल्यामुळे बांधकामामुळे बऱ्याच अडचणी येत आहेत। त्यामध्ये परिसरामध्ये पडलेला राडारोडा, त्यामुळे अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलेलं आहे। तरी संबंधित व्यक्तीला आम्ही लेखी कळवलेलं आहे, मागणीपत्र दिलेलं आहे। तरी ग्रामीण रुग्णालय चाकण याचे काम चालू असल्यामुळे त्यात अडचणी येऊ देऊ नये हे मी सगळ्यांना आवाहन करतो। कृपया आम्हाला किंवा कर्मचाऱ्यांना त्रास होईल, बांधकामामुळे येणाऱ्या अडचणी येऊ देऊ नयेत। पर्यायी व्यवस्था झाल्यानंतरच बांधकामाची तोडफोड व्हावी ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे। स्पेसिफिकली सार्वजनिक बांधकाम विभागाने याच्यामध्ये लक्ष देऊन कर्मचाऱ्यांसाठी वेगळा रस्ता जेणेकरून जाण्या येण्याकरता नियोजन व्हावे आणि स्वच्छता राहावी। बांधकामामुळे कुठलीही अडचण येऊन आपल्या रेग्युलर चाललेल्या कामाला, पेशंटला अडथळा येऊ नये या प्रकारची सोय करून मिळावी। त्यामध्ये बांधकामामुळे होणाऱ्या अडचणीमध्ये वारंवार लाईट जाण्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये परमनंट सोल्युशन काढून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून लाईटच्या अभावी पेशंटची गैरसोय होऊ नये ही पण नम्र विनंती आहे। यंग जॉली क्लब गणेश उत्सव 2025 ढोलताशा पथकाच्या सरावाला वाद्यपूजन करून सुरुवात केली।
चाकण येथील 105 वर्षांची परंपरा असलेले गणेश मंडळ यांनी आपली परंपरा आणि संस्कृती जपत ढोलताशा वादनाची सुरुवात केली। यावेळी मंडळातील सर्व लहान थोर कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। गावगाडा वेब सिरीजचे भव्य प्रकाशन सोहळा मांजरेवाडी तालुका खेड येथे करण्यात आले। ग्रामीण जीवनावर आधारित गावगाडा ही वेब सिरीज नुकतीच यूट्यूबवर प्रदर्शित झाली। गावगाडा वेब सिरीजने ग्रामीण कलाकारांसाठी एक नवा आदर्श निर्माण केल्याचं यातील कलाकारांनी सांगितलं। मला एक फोन करायचा, फोन बघू। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2025 मध्ये घेतलेल्या इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण क्रमांक 1 या शाळेच्या 9 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळवले। तसेच एक विद्यार्थी नवोदय विद्यालयास प्रवेश पात्र ठरला आहे। रासे केंद्रातील भोसे, मेदनकरवाडी, कोयाळी आणि कडाचीवाडी या जिल्हा परिषद शाळा इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकल्या आहेत। भोसे शाळेचे 5 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले व एक केंद्राचे 9 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले। मेदनकरवाडी शाळेचा एक विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत पात्र झाला। केंद्र प्रमुख संदीप जाधव यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे। खेड तालुक्यातील ग्रामपंचायत वडगाव पाटोळे येथे 5% दिव्यांग निधीचे 24 लाभार्थींना वाटप करण्यात आले। यावेळी सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते। चाकण नगर परिषद पाणीपुरवठा लाईनच्या कामात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार बाबाजी काळे यांच्या तारांकित प्रश्नाने उघड झाला आहे। एक काम 159 कोटींच्या योजनेतून प्रस्तावित असताना देखील जिल्हा योजनेतून हेच पाईपलाईन काम प्रस्तावित केले होते। यामुळे दुबार कामे होण्यास सरकारने स्थगिती दिली असून जी अनियमितता झाली त्याबाबत विभागीय आयुक्त पुणे यांच्यामार्फत चौकशीचे आदेश देखील सरकारने दिले आहेत। शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी या प्रश्नाबाबत चर्चेत सहभाग घेतला। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची कोंडी झाल्यानं उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची बाजू सावरत थेट या प्रकरणी चौकशीचे आदेश देऊन आमदार बाबाजी काळे यांच्या प्रश्नाला न्याय दिला। यामुळे मात्र चाकण नगर परिषदेत भोंगळ कारभार करणारे अधिकारी आणि ठेकेदार यांचे चांगलेच धाबेदन आणले आहेत। आमदार भास्कर जाधव व राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चाकणमधील या विषयावर नेमकी काय चर्चा झाली पाहूयात। सन्माननीय अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 3। सन्माननीय अध्यक्ष महोदय, हे प्रश्नकर्ते सदस्य काही कारणास्तव पोहोचू शकले नाहीत, परंतु अध्यक्ष महोदय या प्रश्नावर आपण जर नजर टाकली, प्रश्नकर्ते सदस्यांनी विचारलेला प्रश्न आणि सरकारतर्फे देण्यात आलेलं उत्तर याच्यामध्ये मंत्री महोदय एवढी गुंतागुंत आहे। आपण एकाच वेळेला दोन योजनेतून एक जिल्हास्तरीय नगरोत्थान आणि एक स्वर्णजयंती राज्यस्तरीय नगरोत्थान अशा प्रकारे एकच काम 2 योजनेतून या ठिकाणी आपण मंजूर केल्याचं आपल्या उत्तरामध्ये सरळ सरळ म्हटलेलं आहे। याचा अर्थ हा 100% भ्रष्टाचार आहे। हे आपण जरी कबूल असं शब्दशः कबूल केलं नाही तरी उत्तराची सांगड घातल्यानंतर याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला हे आपण मान्य करताय। दुसरी गोष्ट, या कामाचा कार्यारंभ दिला होता 24/2/2024, 9 महिन्याची मुदत होती, ती 13/12/2024 ला संपते आणि आपण आता उत्तरामध्ये म्हटलंय की त्याला विलंब आकार, दंडाचे तरतूद वसूल करण्याची तजवीज नगर परिषदेने नोटीस दिलेली आहे। 2024 आता 2025 सुरू झालाय, अजूनपर्यंत आपण तजवीजीमध्येच आहात मंत्री महोदय। हा दुसरा माझा प्रश्न की हे तजवीज एवढी करण्याकरता विलंब का लागला आणि याच्याकडून आपण दंडाची रक्कम किती वसूल करणार आहेत। एक तिसरा प्रश्न माझा अत्यंत गंभीर आहे अध्यक्ष महोदय की आपण आपल्या उत्तरामध्ये असं म्हटलंय की तथापि द्विरोक्ती म्हणजे एकाच कामाचं डबल काम होऊन डबल बिल होऊन निघू नये याकरता म्हणून आपण त्याला तूर्त स्टे दिलेला आहे। पण त्याच्या अगोदरच अध्यक्ष महोदय 18,51,692 रुपये त्या कामामध्ये आपण रक्कम अदा केलेली आहे आणि म्हणून मंत्री महोदय आपल्या उत्तरामध्ये पूर्णपणे ह्याच्यामध्ये सरळ सरळ भ्रष्टाचार झालेला आहे। एकाच ठिकाणी 2 योजनातून काम करण्याचा निर्णय झालेला आहे, मुदतीत काम न होता सुद्धा आपण त्याचं बिल काढलेलं आहे आणि आता आपण त्याला एका योजनेला स्टे दिलेला आहे। मला असं वाटतं की हे सगळं गुंतागुंतीचं प्रकरण आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची कमिशनर मार्फत आपण चौकशी करून जे कोणी दोषी आहेत, कॉन्ट्रॅक्टर दोषी दिसतोय, अधिकारी दोषी दिसतोय, यांच्यावर आपण कारवाई करणार का। अध्यक्ष महोदय,
या कामामध्ये अध्यक्ष महोदय नगरोत्थानचं हे काम होतं आणि तत्कालीन जे CEO होते त्यांनी जिल्हास्तरीय ह्याच्यामधनं पण आणि राज्यस्तरीय दोन्ही ह्याच्यामधनं हे काम आलं आणि एक तर जिल्हास्तरीय रद्द करायला पाहिजे होतं, नाही तर राज्यस्तरीय रद्द करायला पाहिजे होतं, पण ते न करता दोन्हीच्या वर्क ऑर्डर त्यांनी त्यावेळेस काढल्या. ह्या गोष्टीमध्ये तथ्य अध्यक्ष महोदय. त्याच्यानंतर आपण आत्ता 2013-5-2025ला आत्ताचे जे तिथले जिल्हाधिकारी आहेत त्यांनी राज्यस्तरीयचं जे काम आहे ते रद्द केलेलं आहे आणि जे जिल्हास्तरीयची जी वर्क ऑर्डर दिलेली आहे त्याच्यामधलं ते 18 लाखाचं बिल अदा केलेलं आहे अध्यक्ष महोदय आणि राज्यस्तरीयचं कामच रद्द केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आत्ता काही नुकसानीचा भाग नाही आणि जसं सदस्यांनी विचारलं की दंड वसूल करणार का, तर त्याची पूर्णपणे तजवीज दंड वसूल करण्याची आपण ऑलरेडी आधी करून ठेवलेली अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझी मंत्री महोदयांच्या उत्तराला हरकत आहे. मंत्री महोदय, आपण हे जे छापील उत्तर दिलंय तेच पुन्हा आपण तोंडी उत्तर देत आहे. मी स्पष्टपणे ह्या गोष्टी लक्षात आणून दिलेल्या आहेत की एकाच ठिकाणी 2 योजनातून काम करण्याचा प्रयत्न झाला हे आपण कबूल केलं, म्हणजे हा भ्रष्टाचार करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला नाही असं कसं आपण म्हणू शकता. एक दुसरी गोष्ट, आपण उत्तरामध्येच म्हटलंय की हे डबल काम होऊ नये म्हणून त्याच्यावर आपण स्टे दिलेला आहे. तिसरी गोष्ट, याचा वर्क ऑर्डर दिली 24/2/2024 रोजी आणि त्याची मुदत संपते 12/9/2024 रोजी. 9 महिन्याची मुदत संपते. आता आपण 25व्या सालामध्ये 1 वर्ष आहोत आणि अजून त्याच्यावर जी दंडाची रक्कम आपण जे बसवतो लेट झाल्याबद्दल ती अजून तजवीज आहे म्हणताय. आणि म्हणून मंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे साहेब आपण इथं बसलेले आहात, मी पुन्हा एकदा आग्रह करतो, करायचं न करायचं हे आपण ठरवा, पण हा सरळ 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 भ्रष्टाचार आहे. शिवला कळत नाही की एकाच वेळेला एकाच कामावर 2 खात्यातून 2 योजनातून त्या ठिकाणी 1 योजना मंजूर करायची, सरळ सरळ एका योजनेचं काम दाखवायचं आणि दुसऱ्या योजनेचे पैसे हे काढायचा हा उद्योग इथं स्पष्ट दिसतोय. आणि म्हणून आपण, मी पुन्हा एकदा सांगतो की जिल्हाधिकाऱ्यांनी स्टे दिला असला तरी सुद्धा आपण या कामाची चौकशी कमिशनर मार्फत करणार का, डिव्हिजनल कमिशनर मार्फत करा, ती करणार का, आणि जे कोणी दोषी असतील, दोषी नसतील तर माझा काय आग्रह कधी नसतो, पण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार का. अध्यक्ष महोदय, यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जी वर्क ऑर्डर दिली होती ती संपूर्ण शहराची होती, त्याचा एक आराखडा तयार केला होता आणि त्यामध्ये पुन्हा आपल्या तिथल्या COने एका रस्त्याची दुसरी ऑर्डर दिली, परंतु एकाच ह्याच्यामध्ये म्हणजे 2 एजन्सी काम करू शकत नाही. त्यामुळे आपण त्या स्कोपमधून पाणी पुरवठा योजना जी आहे भास्करराव, नगरोत्थानमधून पाणी पुरवठा योजनेचं काम आहे आणि त्यामध्ये ते आपण जसं आपल्या लक्षात आलं की हे ओव्हरलॅपिंग होतंय तर आपण त्याला स्थगिती देऊन टाकली, त्याला आपण थांबवलं. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय भ्रष्टाचार होण्याचं कारण, जर 2 एजन्सीनी एका एजन्सीने काम केलं आणि दुसऱ्या एजन्सीने काम न करता पैसे काढले तर आपण भ्रष्टाचार म्हणू शकतो, परंतु यामध्ये तसं झालेलं नाही. त्या ऐका ना, ते स्कोपमधून आपण कमी केलेलं आहे, त्यामुळे नुकसानीचा विषय हा येत नाही त्याच्यामध्ये. तरी सुद्धा त्या COने या ठिकाणी असे कार्यादेश का दिले या बाबतीमध्ये आपण चौकशी करू, पण कलेक्टर मार्फत करू, कमिशनर मार्फत करू, काय प्रॉब्लेम नाही, विभागीय आयुक्तांच्या मार्फत करू, कारण याच्यामध्ये कुठलाही अपहार नाही, कुठलाही शासनाचं नुकसान नाही. परंतु अनियमितता झाली असेल तर त्याच्यामध्ये आपण चौकशी करायला काय, आपल्याला शेवटी आपल्या शासनाचे पैसे आहेत, लोकांचे पैसे, कुठल्याही पद्धतीने चुकीच्या मार्गाने कुणाच्याही खिशात जाता कामा नये, ही भूमिका सरकारची आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष पुरोगामी विचारवंत प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट सोलापूर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा आमदार बाबाजी काळे यांनी सोमवारी 14 जुलै 2025 रोजी पावसाळी अधिवेशनात जाहीर निषेध केला. भ्याड हल्ल्याचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज.
भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.